नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलला तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये आता सहभागी व्हायचं असेल तर एक प्रश्न विचारला जातोय की सर, टेट नंतर मी टीईटी किंवा सीईटी क्वालिफाईड जर झालो असेल तर मला ते अपडेट करता येतं का? किंवा टेटचा फॉर्म भरत असताना माझ्याकडे त्यावेळेस टीईटी सीईटी मी क्वालिफाईड नव्हतो, भले पेपर 1 नव्हतो, पेपर 2 नव्हतो किंवा दोघंही नव्हतो, पण आता मला अपडेट करता येईल का, हे गृहीत धरतील का, असा प्रश्न काही जण विचारतात. त्याच प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेऊया. विथ प्रूफ तुम्हाला 5 गोष्टी मी दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजेल की हे चालतं की नाही चालत. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या मित्रांना लगेच तुम्ही हे शेअर करा की इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच द्रोणा लाईव्ह 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली आहे. बॅचेस 1 एप्रिल पासून म्हणजे आत्ताच चालू झाली आहे. प्रत्येक पेपरची बॅच वेगळी आहे. तुम्हाला जर बुक किट आणि बॅग हवी असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तुमच्याकडे हे ऑलरेडी अवेलेबल असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही बॅचमध्ये फीचर सारखेच आहे. तुम्हाला शिकवणारी टीम ज्यांनी आतापर्यंत 9 बॅचेस शिकवल्या, सेम टीम तुम्हाला 10व्या बॅचला. तुम्ही मार्केटमध्ये जेवढ्याही काय बॅचेस चालू असेल इकडे तिकडे, तुम्ही एकदा चेक करा. तिथे चेहरे दरवेळेस नवीन 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 असतात. कॉन्स्टंट चेहरे आणि इथे तुम्हाला 9 बॅच नंतर 10व्या बॅचला शिकवणारी तीच टीम असणार आहे. आणि रिझल्ट जर बघितले तर 5,000 प्लस विद्यार्थ्यांना टीईटी क्वालिफाईड करून देण्यामध्ये खूप मोठं मार्गदर्शन ह्या टीमचं राहिलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. पीडीएफ स्वरूपात, पीपीटी स्वरूपात त्या नोट्स अवेलेबल आहे. मटेरियल, स्टडी मटेरियल सगळं अवेलेबल आहे. कुठे जायची गरज पडणार नाही. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. आपण डायरेक्टली बॅच जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. पहिला मुद्दा तुम्हाला मी दाखवतोय की टेट फॉर्म भरण्याचा कालावधी बघा. आता लेटेस्ट जी लास्ट टेट झाली ती टेट तिसरी होती. तिला फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी होती ती बघा 10/5/2025. नंतर एक्सटेंड जे असेल ते सोडून देऊ आपण, पण 10 मे पर्यंत होती. आणि या वेळेस तुम्हाला फॉर्म भरताना दुसरा मुद्दा, फॉर्म भरताना टीईटी बाबत तुम्हाला विचारणा केलेली होती. तुम्ही माहिती पण भरलेली आहे. टीईटी अपियर आहात का तुम्ही विचारलाय. टीईटी तुम्हाला फर्स्ट पेपर अपियर आहात का तुम्ही विचारलंय. तुम्हाला इयर ऑफ पासिंग पण त्यावेळेस विचारलं. तुम्हाला तुमचा सीटीटीचा टीईटीचा नंबर सुद्धा विचारला होता. पर्सेंटेज ऑफ मार्क्स पण विचारले होते. टीईटी फर्स्ट पेपर क्वालिफाईड आहात, सेकंड पेपर क्वालिफाईड हे विचारलं होतं त्यांनी, बरोबर आहे. आणि तिथे तुम्ही जर बघितलं दुसरं परत तर सीटीटीचे पण त्यांनी विचारलं बघा. तुम्ही जर सीटी क्वालिफाईड होता त्याबद्दल पण त्यांनी माहिती भरायला लावली होती बघा. सेम तुम्हाला सीडी बद्दल पण विचारलं होतं. मग इथे ही माहिती भरत असताना तुम्ही बघा टेटचा फॉर्म भरताना काय माहिती भरली होती. इथे बघा तुम्हाला इयर पण कोणते आले होते, तर इयर फक्त फॉर्म भरत असताना 24 पर्यंतच होते. कारण 24 पर्यंत ह्या सगळ्या टीटी एवढ्या झाल्या बघा. किती टीटी होत्या? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 9 16 हे सेम आहे. 8 आणि आता झाली ती 9, जी कधी झाली आता नोव्हेंबर 2025 ला झाली आहे. ती 9वी टेट होती, टीईटी होती. पण याची मार्क मात्र इथे सुद्धा भरता येत नव्हतं. का भरता येत नव्हतं? कारण जेव्हा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली, लास्ट डेट तुम्हाला काय होती इथे फॉर्म भरायची 10 मे 2025. त्याच्यानंतर टीईटीचे फॉर्म सुटले. ते इथे अपडेट करता येतात का? नाही. दुसरं लक्षात घ्या की टेटमध्ये जी माहिती तुम्ही भरलेली असते त्या माहितीच्या आधारेच तुम्हाला इथे पवित्र पोर्टल मार्फत तुम्ही शिक्षक होणार आहे. फॉर एक्झाम्पल त्यावेळेस तुमचं बीएड झालं नव्हतं सर, मी नंतर आता झालं माझं बीएड, मी बीएड आता करू का, दाखवू का? नाही होणार शक्य. टेटचा फॉर्म भरताना जी माहिती तुम्ही भरलेली असते, जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतात त्या डेट पर्यंतचे, त्या डॉक्युमेंटच्या आधारेच तुमचं इथे टेट 3च्या अगेन्स्ट शिक्षक भरती होणार आहे. सो नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही सीटीटी क्वालिफाईड झाला, टीईटी क्वालिफाईड झाला तर ते चालणार नाही. सेम तुम्ही बघू शकता माहिती भरत असताना, सीटीटीची माहिती भरत असताना तुम्हाला इयर जे विचारले बघा 2011 पासून पुढे, इथे बघू शकता 11 पासून पुढे तुम्हाला माहिती विचारली. सीटीटीची मार्क भरताना बघा 11 12 13 म्हणजे या किती झाल्या एक्झाम? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झाल्या. आणि आता ही 15वी तुमची झालेली आहे, बरोबर आहे. सो लक्षात घ्या की तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही टेटचा फॉर्म भरला त्या दिवसापर्यंतचेच डॉक्युमेंट लागतात, नंतर ते चालत नाही. इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे टेट नंतर टीईटी आणि सीडी पात्र झालो असेल तर ते अपडेट करता येते का? याचं उत्तर नो आहे. शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलसाठी हे चालेल का? तर याचं उत्तर नो आहे. हा, याच्या बाबतीत जर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि शिक्षक विभागाने असं वेगळं काही परिपत्रक जर काढलं तर करू शकतात, पण शक्यता फार कमी आहे. म्हणजे 99.9% होणार नाहीये. कारण हे प्रोसेसमध्ये बसत नाही. असं होत नाही कधी की फॉर्म भरल्यानंतर तुम्ही एखादी पात्रता गेली असेल कंप्लीट आणि ती गृहीत धरावी, असं होत नाही. सो नक्कीच हे चालणार नाही, हे कन्फर्म आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज आणि कॉल केलाय. तो या व्हिडिओच्या माध्यमातून ती उत्तर तुम्हाला मी दिलेली आहे. आणि तुमच्या मित्रांना लगेच कळवा. इग्नाइट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस चालू झाल्या आहेत. ₹2ची बॅच तर सगळ्यांनीच घ्यावी अशी ही बॅच आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि सुधारित नवीन आवृत्तीनुसार बुक सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता ऍपवरनं
किंवा डायरेक्ट अमेझॉनवर मागू शकता किंवा शेजारच्या बुक स्टॉलवरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. अजून काही मनात शंका असेल मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडत लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.